ठाकरेंसाठी लढणारे कपिल देव आणि मोहिंदर अमरनाथ. 1983च्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध लॉर्ड्सवर हिंदुस्थानी क्रिकेट संघाने प्रयत्नांची शर्त केली होती. त्यात कपिल देव आणि मोहिंदर अमरनाथ आघाडीवर होते. तसाच काहीसा प्रकार आता सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कपिल सिब्बल, ज्येष्ठ घटनातज्ज्ञ, आणि अभिषेक मनू सिंघवी हे सुद्धा घटनातज्ज्ञच आहेत, वकील आहेत, यांनी प्रयत्नांची शर्त केली आहे. भाजपाने कपटनीती करून शिवसेना फोडण्याचे महापाप केले. मात्र ठाकरेंनी सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांचा पाठलाग केला. कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी हे काँग्रेसचे नेते जरूर आहेत, परंतु ते वकील आणि घटनातज्ज्ञ आहे हे प्रथम पाहिले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. म्हणूनच घटनातज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात. शिवसेना प्रमुख व त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. भाजप परडीचा डाव खेळतंय ओळखून उद्धव ठाकरे यांनी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्याशी बोलणी केली. तेव्हाच लोकशाहीच्या मंदिरातील खेळाला खरी सुरुवात झाली होती. उशिरा का होईना पण सत्याचा विजय नक्कीच होईल, अशीच जनसामान्यांची भावना होती. ठाकरेंनी राजीनामा दिला तेव्हा देशभर माय भगिनी माझ घरात हुंदके देत असल्याचे चित्र समोर आले होते. आताही जर ठाकरेंचा सुप्रीम कोर्टामध्ये विजय झाला तर देशभरामध्ये माझ घरामध्ये नक्कीच पेढे वाटले जातील. त्याचे सारे श्रेय कपिल सिब्बल यांनाच जाईल. शिवसेनेच्या खटल्यात सुईचे टोक मावेल एवढी सुद्धा त्यांनी कसर ठेवलेली नाही. शिंदे आणि भाजपा किती पाण्यात पोहू शकतात व किती पाण्यात गेल्यानंतर गटांगळ्या खाऊ शकतात, त्यांच्या नाकातोंडात पाणी शिरू शकते, हे कपिल सिब्बल चांगलेच ओळखून आहेत. यांना पूर्णपणे याची जाणीव आहे. लोकशाहीच्या मंदिरात शिंदे आणि भाजपला कपिल सिब्बल यांनी उघडे पाडले आहे. मित्रहो, आताही जंतर मंतरवर जेव्हा झुरळ पार्टीने आंदोलन केले तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी किंवा भाजप पुरस्कृत गुंडांनी डोकी फोडली, त्यांना मारहाण केली, मुलींचे कपडे फाडले, त्यांच्या छातीवर पाय दिला, इथपर्यंत ते पोचले होते. त्यांची मजल म्हणजे एकदम गुजरातमध्ये घडलेल्या त्या गोध्रा हत्याकांडासारखाच प्रकार किंवा इंग्रजांनी केलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित होता. त्या पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले त्यांची बाजू कोर्टामध्ये मांडण्याचे कामसुद्धा कपिल सिब्बल हे करणार आहेत. मित्रो, कपिल सिब्बल हे ज्येष्ठ घटनातज्ज्ञ म्हणूनच हिंदुस्थानामध्ये ओळखले जातात. त्यांनी अनेक केसचा फैसला कोर्टाच्या पायरीवर केलेला आहे. तरी शिवसेनेला न्याय मिळवून देतील काय हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्येष्ठ घटनातज्ज्ञ कपिल सिब्बल हे पंजाबचेच गृहस्थ आहे आणि 1983मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणारे कपिल देवसुद्धा हरियाणा म्हणजे पंजाबच्या शेजारीच राज्यातील होते. योगायोग असा आहे की दोन्ही शेजारी राज्यांना विशेष इतिहासामध्ये नाव नोंदवण्याची वेळ आली आहे. आता ते काम ते कसं करतात कोर्टाच्या निर्णयावर सर्व अवलंबून आहे.